मॅमने एका पार्लरमध्ये हायलाइट्स केल्याने मॅमचे केस पिवळे, ब्राऊन, ऑरेंज, रेड असे झाले होते. आज मी तुमच्या समोर एक खूपच चॅलेंजिंग केस हायलाइट ट्रान्सफॉर्मेशन शेअर करणार आहे. हायलाइट्स करणार असाल तर ही रील पूर्ण बघा. आज आमच्याकडे एक क्लायंट आल्या होत्या. त्यांचे केस आधीच कोणत्या तरी दुसऱ्या पार्लरमध्ये जाऊन हायलाइट केलेले होते, पण खूपच अनइवन आणि विचित्र पद्धतीने. केसांमध्ये रेड, ऑरेंज आणि येल्लो असे वेगवेगळे पॅचेस दिसत होते. काही ठिकाणी हायलाइट्स होत्या तर काही ठिकाणी अजिबात नव्हत्या, म्हणजे पूर्ण केसांवर पॅची लुक होता. ही केस खूपच कठीण होती कारण आधीचे कलर करेक्शन व्यवस्थित केलेले नव्हते. सगळ्यात आधी आम्ही क्लायंटला केसांवर पॅच टेस्ट केली. एका साईडला आम्ही प्रीलाइटनर म्हणजेच ब्लीच वापरून टेस्ट केली आणि दुसऱ्या साईडला विदाउट प्रीलाइटनर टेस्ट केली. यामुळे आम्हाला समजलं की विदाउट प्रीलाइटनर सुद्धा कलर येऊ शकतो, पण डिझायर शेड मिळवण्यासाठी जास्त वेळ आणि भरपूर काम करावं लागणार होतं. आम्ही क्लायंटला सगळं स्पष्ट सांगितलं. ब्लीच वापरल्यास रिझल्ट पटकन येईल, पण विदाउट ब्लीच केल्यास केस सेफ राहतील आणि डॅमेज कमी होईल आणि ड्रायनेस देखील टळेल. क्लायंटच्या केसांची हेल्थ लक्षात घेऊन आम्ही सेफ ऑप्शन निवडला. पॅच टेस्ट नंतर आम्ही केसांना नीट वॉश दिला आणि हायलाइट साठी तयारी केली. केस व्यवस्थित सेक्शन करून काम सुरू केलं. यानंतर आम्ही केसांवर कॅरमल ब्राऊन हायलाइट्स केले. आम्ही खूप काळजीपूर्वक प्रत्येक सेक्शनवर काम केलं, जेणेकरून आधीचे पॅचेस कव्हर होतील आणि एकसारखा टोन मिळेल. शेवटी जो रिझल्ट आला तो तुम्ही पाहू शकता. सगळे अनइवन पॅचेस व्यवस्थित ब्लेंड झाले. केसांमध्ये एक सुंदर सॉफ्ट कॅरमल ब्राऊन टोन आला. केस नॅचरल आणि हेल्दी दिसत होते. कोणताही हार्श किंवा पॅची लुक नव्हता. या केस मधून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. प्रत्येक केसासाठी ब्लीच गरजेचं नसतं. योग्य अनालिसिस आणि टेक्निक वापरली तर सेफ राहून सुद्धा सुंदर रिझल्ट मिळू शकतो. जर तुम्हालाही तुमचे केस हायलाइट किंवा कलर करेक्शन करायचे असतील तर संगमनगरच्या आपल्या सलूनला नक्की व्हिजिट करा. थँक्यू.